तर आज आपल्याला 2 किलो सावजी मटणची ऑर्डर आलेली आहे। तर बघा एका टोपामध्ये आपण हे मटण अळणी शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे मटणचं सूप देखील बनवून तयार झालेलं आहे आणि मटण देखील छान असं शिजवून तयार आहे। मटण सावजी बनवण्यासाठी आपल्याला सिक्रेट मसाला बनवून घ्यायचा आहे आणि मस्त रस्सेदार असं सावजी मटण तयार आहे भाकरी भातासोबत खाण्यासाठी। तर जास्त वेळ न घालवता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे 2 किलो मटण स्वच्छ 2दा पाण्याने धुवून घेतलेले आहे। तर यामध्ये आता आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट घालून घेणार आहोत। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। थोडंसं पाणी घालून बऱ्यापैकी ही पेस्ट बारीक अशी वाटून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला ही पेस्ट घालून हा मसाला व्यवस्थित मटणला लावून घ्यायचा आहे। तर जवळपास सर्वच पेस्ट मी इथे घातलेली आहे। फक्त 1 ते 1.5 चमचा इतकी पेस्ट मी ठेवून घेतलेली आहे। यामध्येच आता चमचा भरून इतकी हळद घालून घ्यायची आहे। यामध्येच आता आपल्याला मीठ घालून घ्यायचे, जवळपास 2 चमचे इतकं मी मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हळद, मीठ आणि आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची व्यवस्थित आपल्याला मटणला लावून घ्यायची आहे आणि हे मटण आपण बाजूला ठेवून देणार आहोत। आता हे मटण शिजवण्यासाठी आपण गॅसवर टोप ठेवून घेणार आहोत। आज हे मटण आपण टोपामध्ये शिजवून घेणार आहोत। तर जास्त वेळ नसेल तर तुम्ही हे मटण कुकरमध्ये देखील शिजवू शकता। कमीत कमी वेळामध्ये छान असं मटण शिजून तयार होतं, पण आज आपल्याला टोपामध्ये शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे या टोपामध्ये जवळपास 3 ते 3.5 चमचे इतकं मी तेल घालून घेणार आहे। आता मटण शिजवण्यासाठी यामध्ये आपण मध्यम आकाराचे 2 कांदे आणि 2 लहान टोमॅटो उभे चिरून घालून घेतलेले आहेत। याला आपल्याला छान असं परतून घ्यायचंय। तर बऱ्यापैकी आता कांदा परतत आलेला आहे। हा कांदा परतण्यासाठी मला जवळपास 5 ते 7 मिनिटे लागलेली आहेत। आता यामध्ये आपण तिखट, हळद, मीठ आणि आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट लावलेलं मटण जे आहे ते आपण घालून घेऊया। तर सर्व मटण आपण इथे घालून घेतलेलं आहे आणि आता हे मटण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोवरती आणि या मटणचं पाणी आपल्याला सर्व आटवून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं आहे। लक्षात ठेवा, मटण किंवा चिकन बनवताना मटणाचं किंवा चिकनचं पाणी पूर्णपणे अंगचं आटवणं गरजेचं आहे, म्हणजे तयार होणारं मटण तितकंच टेस्टी लागतं। तर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग याचं मटणचं जे पाणी सुटणार आहे ते आपण पूर्णपणे आटवून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि या मटणचं पाणी आपण आता आटवून घेणार आहोत आणि मगच आपल्याला यामध्ये उकळलेलं पाणी घालून घ्यायचंय। तर गॅस इथे आता मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे। तर मटण सावजी बनवण्यासाठी सावजी मसाला आपण ताजा बनवून घेणार आहोत। 3 उभे चिरलेले कांदे आहेत, 1.5 वाटी खोबरं चिरून घेतलेलं आहे, 5 ते 7 लवंगी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे चण्याची डाळ घेतलेली आहे, तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि एका वाटीमध्ये अख्खा खडा गरम मसाला घेतलेला आहे। यामध्ये दालचिनी, काळी मिरी, लवंग, वेलची, दगडी फूल, धणे, जिरे, शहाजिरं, त्याचप्रकारे त्रिफळा, जायपत्री हे सर्व मसाले आपण घेतलेले आहेत आणि हा सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्याआधी आपण मटण पाहून घेणार आहोत। बघा, या मटणमध्ये आपण पाणी घातलं नव्हतं तरी देखील या मटणला खूप सारं त्याचं अंगचं पाणी सुटलेलं आहे आणि याला आता आपण एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया। तर हे मटण आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। आणखीन थोडंसं पाणी आहे यामध्ये, तर याला देखील आपण आटवून घेणार आहोत आणि मगच यामध्ये आपल्याला उकळलेलं पाणी घालून घ्यायचंय। आणखीन 4 ते 5 मिनिटे गॅस इथे मी फुल करून हे सर्व पाणी आटवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण जे बाजूला उकळत ठेवलेलं पाणी आहे ते घालून घेणार आहोत। लक्षात ठेवायचं, मटण किंवा चिकन बनवत असताना किंवा कुठलीही भाजी, रस्सा भाजी बनवत असताना त्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे। तर जवळपास 1 टोप भरून इतकं मी गरम पाणी घालून घेतलेलं उकळलेलं आणि लगेचच याला उकळी फुटलेली आहे। यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि लो टू मीडियम आचेवरती आता हे मटण आपण शिजू देणार आहोत। बाजूच्या गॅसवर आपण एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि आपण जे चिरून घेतलेले कांदा, खोबरं हा जो मसाला होता तो आपण भाजून घ्यायचा आहे। तर जवळपास 3 मोठ्या आकाराचे कांदे जे आहेत उभे अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर याला आपण पॅनमध्ये घालून घेऊया।
कांदा पटकन भाजण्यासाठी यामध्ये आपण 1 चमचाभर किंवा 1 पळीभर इतकं तेल घालून घेणार आहोत. म्हणजे छान असं हा कांदा खोबरं भाजलं जातं आणि लवकर भाजलं जातं, जास्त वेळ लागत नाही. सावजी मटण किंवा चिकन बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची टीप, कांदा आणि खोबरं भाजत असताना लालसर रंगावरती आपल्याला ते भाजणं गरजेचं आहे. यामध्ये डार्क चॉकलेटी रंगावरती जरी तुम्ही भाजलं, तितकी जास्त टेस्ट या सावजी मटण किंवा चिकनला येते. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी टीप ती म्हणजे सावजी मटण किंवा चिकन बनवत असताना जो मसाला तुम्ही करणार आहात तो ताजा बनवणं गरजेचं आहे. म्हणजे सर्व खडे गरम मसाले, लाल मिरची अशा प्रकारे व्यवस्थित या मसाल्यामध्ये भाजून जर तुम्ही मसाला बनवला तर मस्त ताजी फ्रेश अशी सावजी मटण किंवा चिकनला टेस्ट येते. तर आता हा कांदा बघा बऱ्यापैकी आता भाजत चाललेला आहे. आणखीन याला भाजून घेऊया. कांदा हा हलका भाजत चाललेला आहे. यामध्येच आता आपण खोबरं, त्याचप्रकारे जी चण्याची 2 चमचे डाळ घेतली होती ती देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे कांद्यासोबतच हे जिन्नस देखील छान असे भाजले जातील. तर आता यामध्ये हे मसाले आपण घालून घेऊया आणि छान असं लालसर रंगावरती याला भाजून घेऊया. गॅस इथे लो टू मीडियम आचेवरती ठेवून घ्यायचा आहे आणि हे कांदा, चण्याची डाळ आणि खोबरं एकसाथ आपल्याला भाजून घ्यायचंय. यामध्येच आता आपण लवंगी लाल मिरची घालून घेतलेली जवळपास 5 ते 7 इतक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि सोबतच आपण जो वाटीमध्ये खडा गरम मसाला घालून घेतला होता तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर हा जो खडा गरम मसाला आहे यामध्ये आपण चमचाभर तीळ देखील घालून घेतलेले आहेत आणि आता हा सर्व मसाला आपण लालसर रंगावरती परतून घेऊया. थोडेसे तेजपत्ता किंवा तमालपत्र घालून घ्यायचं आहे. आता 2 किलो मटण आहे त्यामुळे इतकं मी तमालपत्र घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित याला आता आपण भाजून घेऊया. जवळपास साधारणपणे काळा मसाला जसा तयार करतात तसा हा मसाला आपल्याला आता इथे बनवून तयार होणार आहे. तर आता छान असं भाजून घेणार आहोत. मस्त मसाल्याचा सुगंध सुटलेला आहे. तर बघा मसाल्याचा जर रंग तुम्ही बघत असाल तर छान असा लालसर डार्क चॉकलेटी रंगावरती हा मसाला मी भाजून घेतलेला आहे. आता थंड करून या मसाल्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तोपर्यंत दुसऱ्या टोपामध्ये मी जवळपास 3 ते 4 चमचे इतकं तेल घालून घेणार आहे आणि छान असं तेल गरम झालं की यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला होता तो यामध्ये घालून घेणार आहोत. तर याला आपण तेजपत्त्याची फोडणी देणार आहोत. तर 1 तेजपत्त्याचे 2 तुकडे करून मी तेलामध्ये घालून घेतलेले आहे. यामध्येच आता आपण काजू आणि बदामाचे तुकडे घालून घेणार आहोत. जवळपास 10 ते 12 काजू आणि बदाम याचे तुकडे आपण करून घेतलेले आहेत. आता ही ऑर्डर आहे, बाहेर द्यायचं आहे, त्यामुळे आपण इथे काजू बदाम घालून घेतलेले आहेत. जर तुम्हाला घरी बनवायचं असेल तर हे तुम्ही घालू शकता अथवा नाही घातलं तरी देखील चालेल. तर आता याला आपल्याला लालसर रंगावरती तळून घ्यायचंय. हलकासा याचा रंग बदलला की यामध्ये आपण जवळपास अर्धा चमचा इतकं लाल तिखट तेलामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे छान अशी तर्री येते लालसर अशी. तर याला आता एकदा आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण 1.5 चमचा आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेणार आहोत. मटण शिजलंय की नाही आपण पाहून घेऊया. तर जवळपास हे मटण शिजण्यासाठी 20 मिनिटे इतकं टोपामध्ये शिजण्यासाठी वेळ लागलेला आहे. चेक करून घेऊया. छान असं मटण शिजलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. तोपर्यंत आपण हा जो मसाला फ्राय करायला ठेवला होता तो आपण पाहून घेणार आहोत. आलं लसूण पेस्ट छान अशी परतून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण तयार करून घेतलेलं सर्व वाटण घालून घेणार आहोत. सावजी मटण बनवण्यासाठी इथे आपण सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओल्या नारळाचा वापर देखील करू शकता. पण शक्यतो मटण सावजी बनवताना सुक्या खोबऱ्याचाच वापर केला जातो. आता हा जो मसाला आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. शिल्लक राहिलेला जो मसाला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यातला सर्व मसाला घालून झाल्यानंतर याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता हा पटापट मसाला परतण्यासाठी तुम्ही यावरती झाकण ठेवून 5 मिनिटासाठी मंद आचेवरती याला भाजून घेऊ शकता किंवा परतून घेऊ शकता. झाकण ठेवल्यामुळे पटकन हा मसाला भाजला जातो आणि तेल सोडलं जातं. तर यावर आपण आता झाकण ठेवून घेणार आहोत. गॅस इथे स्लो केलेला आहे आणि जवळपास 3 ते 4 मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढून घेतलेलं आहे. तर किनारीला बघा साधारणपणे तेल सुटलेलं दिसत आहे. तर अशाच प्रकारे 1 ते 2 वेळा आपल्याला मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे झटपट हा मसाला भाजला जाईल आणि छान असं तेल सुटलं जाईल. तर बघा अशाच प्रकारे 2 ते 3 वेळा झाकण ठेवून हा मसाला छान असा परतून घेतलेला आहे आणि आपल्याला दिसत असेल किनारीला तेल सुटलेलं आहे. पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया.
मसाला छान असा परतून तयार झालेला आहे, तेल सुटायला लागलेले आहे आणि त्यासोबतच मसाला हा टोपापासून सेपरेट व्हायला लागलेला आहे। तर आता समजायचं की हा मसाला आपल्याला छान असा परतून तयार झालेला आहे। यामध्ये आता आपण जे शिजवून घेतलेलं मटण होतं ते आपण घालून घेणार आहोत। तर अशाच प्रकारचा मसाला आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण शिजवून घेतलेलं मटण घालून घेतलेलं आहे। व्यवस्थित एकदा आपण याला मिक्स करून घेऊया। सर्व मटण घालून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुकं मटण देखील बनवू शकता। मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याला। मटण व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतरच आपल्याला मटणचं अळणी पाणी जे आहे म्हणजे मटणचे जे सूप आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर मटण सूपमध्ये मटणचा अर्क उतरलेला असतो, त्यामुळे इथे आपल्याला मटण सूपचा वापर करून घ्यायचा आहे। हे मटण सूप तुम्ही लहान मुलांना देखील देऊ शकता। तर आता हे सर्व मटण सूप आपण यामध्ये घालून घेणार आहोत। सर्व मटण आणि मटणचं सूप आपण यामध्ये आता घालून घेतलेलं आहे। यामध्ये आता मीठ आपण चेक करून घेणार आहोत। तर मीठ साधारणपणे आपल्याला इथे कमी वाटत आहे, तर वासावरून लगेच समजतं की मीठ यामध्ये कमी आहे आणि खरंच कमी होतं। त्यामुळे यामध्ये आपण थोडंसं अर्धा ते पाऊण चमचा इतकं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। तर मीठ हे मटण अळणीमध्ये देखील आपण घातलं होतं, त्यामुळे इथे मीठ घालताना आपल्याला थोडंसं सांभाळून घालायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला झाकण ठेवून छान असं ह्या मटणला कढू द्यायचं आहे, म्हणजे छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। मंद आचेवरती हे मटण आपल्याला 5 मिनिटासाठी छान असं उकळून घेतल्यानंतरच आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत। तर आता बघा जसं मटण उकळत आहे तशी या मटणला तर्री सुटताना आपल्याला दिसत आहे। तर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर मटण सावजी बनवत असताना रस्सा हा जास्त पातळही असू नये आणि जास्त घट्टही असू नये, तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे। गॅस इथे मी बंद करून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। तर आजची आपल्याला 2 किलो मटण सावजीची ऑर्डर होती, ती आपण अशा पद्धतीने बनवलेली आहे आणि यासोबतच खाण्यासाठी जीरा राईस आणि त्यासोबतच तांदळाच्या भाकरींची देखील ऑर्डर होती, तर ती देखील मी पूर्ण केलेली आहे। पण व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल म्हणून आज आपण फक्त मटण सावजी इथे दाखवलेलं आहे। तर बघा मटण आता शिजून तयार झालेले आहे आणि गरमागरम आता हे मटण बनवून झालेलं अशा पद्धतीने दिसत आहे। हे मटण तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी यासोबत खाऊ शकता, शिवाय जीरा राईस किंवा साधा राईस बरोबर देखील खाऊ शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसही। तोपर्यंत बाय बाय।